पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नप सदस्यांसाठीचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज बुधवारी या अर्जांची छाननी करण्यात आली। 16 प्रभागातील 33 जागांसाठी एकूण 403 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, तर नगराध्यक्ष पदासाठी आलेल्या 19 अर्जांपैकी 9 उमेदवारी अर्ज निवडणुकीच्या रिंगणात आले आहेत। निवडणूक प्रक्रिया सुरुवात झाल्यानंतर आज छाननीच्या दिवशी पक्षाचे अधिकृत उमेदवार कोण हे निश्चित झाल्यामुळे व पक्षाने एबी फॉर्म न जोडल्यामुळे काही खुशी तर काही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सर्वच राजकीय पक्षांना या गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे। निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार विद्याचरण कडवकर व मुख्याधिकारी डॉक्टर BD भिक्कड यांनी अर्जांच्या छाननीस सकाळी सुरुवात केल्यानंतर ती प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरूच होती। काही अर्जांच्या संदर्भातील त्रुटी दूर करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी काही तासांचा अवधी उमेदवारांना दिला होता। त्या वेळेत निहित बाबींची पूर्तता केल्यामुळे ते अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत। छाननी प्रक्रियेच्या प्रथम टप्प्यात नगराध्यक्ष पदासाठी आलेल्या अर्जांची छाननी संपन्न झाली। एकूण 19 अर्जांपैकी 9 अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत। नगर अध्यक्ष पदासाठी आलेल्या अर्जांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सौ सरोजिनी हालगे, भाजपाकडून सुरेखाताई मेनकुदळे, काँग्रेसच्या वतीने जयश्री गीते, जनक्रांती संघटनेच्या वतीने नाजिया बेगम यांचे अर्ज भरण्यात आले होते। ते सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत। तर राजश्री राजेश देशमुख, रेखा महादेव फड, शेख नादानवी शेख राजा, सुरेखा वैजनाथ राऊत, माधुरी महादेव इटके यांचेही अपक्ष म्हणून अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत। 11 नोव्हेंबर रोजी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख असून त्या तारखेलाच राजकीय गणित निश्चित होतील असा अंदाज लावण्यात येतो आहे। तहसील कार्यालय येथे झालेल्या छाननी प्रक्रियेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नगराध्यक्ष पदासाठी राजश्री राजेश देशमुख यांची तर नगरसेवक पदासाठी राजेश देशमुख यांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने नाकारल्यामुळे राजेश देशमुख यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्याकडे राजेश देशमुख यांनी आपला अर्ज राजीनामा सुपूर्द केला। आज दुपारी 4 वाजता निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत राजेश देशमुख यांनी या संदर्भातील माहिती दिली। राजेश देशमुख हे सध्या बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदावर कार्यरत होते। यापुढे आपल्याला परळी नगरपालिकेची निवडणूक लढविण्याची महत्त्वाकांक्षा असल्याने पक्षाने जरी उमेदवारी नाकारली तरी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी असल्याने त्यांनी यावेळी बोलताना सांगितले, परळीकर जनतेसमोर नवा राजकीय पर्याय निर्माण करून देण्याचा माझा प्रयत्न असून शहराच्या विकासाला चालना देण्यासाठीच मी निवडणुकीच्या रिंगणात येत असल्याचेही ते म्हणाले। तर राजश्री राजेश देशमुख या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असल्याने सर्वच प्रभागातील अपक्षांची सशक्त मोठ बांधून आघाडी करण्यासंदर्भातील हालचालीलाही वेग आल्याच्या गोष्टीला त्यांनी दुजोरा दिला। आणि म्हणून अनेक वेळा प्रयत्न करूनही प्रामाणिकपणे काँग्रेसमध्ये गेल्या 30 ते 35 वर्षापर्यंत काम करत असताना सुद्धा साध्या उमेदवारीबाबत विचार होत नसेल तर मग माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला। आणि भरत असताना मी एक पक्षाचा आणि एक अपक्ष असा 2 फॉर्म माझ्या प्रभागातून भरले होते। त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा सुद्धा पक्षाचा आणि अपक्ष फॉर्म असा भरला होता। आज छाननीचा दिवस होता, परंतु या ठिकाणी त्यांनी एबी फॉर्म आम्हा दोघांनाही पक्षाचा दिला नाही आणि आमच्या दोघांचेही फॉर्म या ठिकाणी अपक्ष म्हणून त्या ठिकाणी वैध झालेले आहेत। सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो की मी आत्ताच माझ्या पक्षाचा जिल्हा सरचिटणीस पदाचा व सदस्य पदाचा शहराध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे आणि भावी काळामध्ये जिल्हा सरचिटणीस काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जेणेकरून मला त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक चांगला पर्याय म्हणून लोकांसमोर राजकारणामध्ये आपण आयुष्यामध्ये राजकारण करतो तर परळीच्या राजकारणामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून एक चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो आहे। म्हणून माझी पत्नी अध्यक्षपदासाठी मी अपक्ष
आणि माझ्यासारखे माझ्यासोबत अनेक लोक जे फॉर्म भरलेले आहेत, अशा सर्व लोकांची मिळून आता जशी परिस्थिती होईल तसं विड्रॉवलपर्यंत आघाडी करण्याचा माझा मानस आहे आणि आघाडी करून या ठिकाणी येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा मी या ठिकाणी निर्णय घेतला आहे. शहराध्यक्षाला राजीनामा देत असताना त्याची प्रत मी प्रदेशाध्यक्ष माननीय अशोकराव चव्हाण साहेब, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय राजकिशोर पापा मोदी यांना सुद्धा या प्रती मी पाठवल्या आहेत. आणि म्हणून आता येत्या काळामध्ये मी या ठिकाणी अपक्ष म्हणून या नगरपालिकेच्या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे. ही माहिती आपल्याला द्यावी, या ठिकाणी आपण ही माहिती आपल्याला सार्वजनिक करावी. या सगळ्या विवंचनेतून मला जनतेला मुक्त करायचं होतं आणि एक चांगला पर्याय जनतेला त्या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एवढ्यासाठीच ही पत्रकार परिषद मी या ठिकाणी बोलवली आहे. शहराध्यक्ष दगडात जीव ओतणारा माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने कलाकार होत असतो. मृत दगडाला हवा तसा आकार देऊन त्याला देव पण देण्यामागेही किती मोठा संघर्ष असू शकतो ही बाब जगासमोर आली पाहिजे. मोतीराम चव्हाण या व्यक्तीनेही मोठा संघर्ष करून ही कला अवगत केली असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही त्याच कलेवर चालतो. घरातील सर्वच सदस्य मूर्त्या करण्याचे काम करतात. गेल्या 8 वर्षापासून हे कुटुंब परळी शहरात वास्तव्यास आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी परळी शहरात प्रभू वैद्यनाथाचे ज्योतिर्लिंग असल्यामुळे देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची नजर स्वाभाविकच या मूर्त्यांवर गेल्यामुळे ती खरेदी करण्याचा मोहही आवरत नाही. मोतीराम चव्हाण व त्यांच्या कुटुंबियांची आजवर देवदेवतांच्या व महापुरुषांच्या अनेक प्रकारच्या मूर्त्या साकारल्या आहेत. या कुटुंबासोबत चर्चा केली आहे आमच्या प्रतिनिधी सुकेशिनी नाईकवाडे यांनी. पाहुयात या चर्चेचा वृत्तांत. भारतामध्ये अनेक कलेचा जोपास झालेला आहे. त्यामध्ये एक शिल्पकला एक कला आहे आणि या कलेचा आज आपण माहिती घेणार आहोत. या कलेसंदर्भात की जोपासना कशी झालेली आहे ती आहे. परळीच्या मधोमध असलेलं शहर पोलीस स्टेशनच्या बाजूस जगमित्र नागा मंदिराच्या परिसरामध्ये असलेले एक वास्तव्यात असलेले कुटुंब आहे. या कुटुंबाच्या उदरनिर्वाह या शिल्पकलेच्या अनुषंगाने होत आलेला आहे. दिवाळीच्या औचित्य साधून आम्ही या कुटुंबाशी काही चर्चा करणार आहोत. 12 ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग असलेले हे परळीचे देवस्थान, या देवस्थानापाशी मूर्त्यांचा कशी घडण होते आणि याची कुठपर्यंत विक्री केली जाते आणि याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने चालतो, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने चालतो आणि मुलांचे शिक्षण वगैरे संगोपन कशा पद्धतीने होतं या संदर्भात आपण त्याची चर्चा करणार आहोत. जे शिल्पाची कलाकार आहेत, शिल्पाची कलाकार